नमस्कार, मी राजेश पंधरे आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे. फर्स्ट वाला प्रॉब्लेम आहे. इथं लिहिलं आहे द फर्स्ट टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन, यानी की फर्स्ट टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील फर्स्ट टर्म इज 6 आहे. फर्स्ट टर्म म्हटलं तर ये आहे अँड कॉमन डिफरन्स इज 3, यानी की डी तो 3 दिलेला. फाइंड सम ऑफ फर्स्ट 27 टर्म, यानी की 27 टर्मची सम करायची आहे आपल्याला, ते फाइंड करायचे आहे. त्याचा आन्सर काय आहे ते काढायचं आहे. तर ह्यावाला जो प्रॉब्लेम हा दिलेला आहे आपल्याला, ह्या व्यवस्थित ऑलरेडीच अर्धा सॉल्व्ह करून आहे. आणि इथं बॉक्स दिसत आहे, एम्प्टी बॉक्स. ह्या बॉक्स आपल्याला इथं भरायची आहे. क्लिअर शब्दात बोलायचं राहिलं तर. ठीक आहे. तर फर्स्ट टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन, जे ए असते तेच फर्स्ट टर्म आहे आपली. जो ए आहे ते फर्स्ट टर्म आहे. ए इज इक्वल टू 6. कॉमन डिफरन्स 3 असल्यामुळे डी लाच कॉमन डिफरन्स म्हणते, म्हणून डी इज इक्वल टू 3. आणि फाइंड का दिलेला आहे तिसरी कंडिशन, सम ऑफ फर्स्ट 27 टर्म. मग सम ऑफ फर्स्ट 27 टर्म इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यानी की इथं टम्या नाही आहे. टम्या मी शॉर्ट मध्ये याला म्हणते यन टर्म, याले यन टम्या, यंथ टर्म म्हटल्या जाते आणि इथं यन सम म्हटल्या जाते. ठीक आहे. तर ह्या सम्याचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे, ना की टम्याचा. ठीक आहे. तर ऑलरेडी सॉल्व्ह करून असल्यामुळे एन इज इक्वल टू एन अपॉन 2, इथं फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. फॉर्म्युला. ठीक आहे. त्या फॉर्म्युला ऑलरेडी छापून आहे. मग ऑलरेडी छापून असल्यावर ह्या बॉक्स मध्ये नेमकं आहे तरी काय, तर आपल्याला याच्यासाठी फॉर्म्युला माहित असायला हवा. का म्हणते एन अपॉन 2, इथं ट्वाइस ये फॉर्म्युला माहित आहे म्हणून लिहिला. अर्धा मार्क आपला इथं क्लिअर झाला. खालच्या सेकंड स्टेप मध्ये जर आलो आपण, इथं यांच्या जागी 27 लिहिल्या अपॉन 2, 12 प्लस 27 मायनस 1 इंटू डी. काय ह्या डी ची जागा इथं दिसत आहे. इथं डी ऑलरेडी इथं 3 दिलेला आहे, असा उचलला आणि ठेवला. क्लिअर झालं. नेक्स्ट 27 अपॉन 2 ह्या जशान तसं ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करूनच इथं बॉक्स मध्ये व्हॅल्यू भरायची आहे. तर यूज युअर डोक्सा. 27 जशानं तसेच आहे आणि 2 न डिवाइड झाल्यावर म्हणजे इथं असणाऱ्या व्हॅल्यूलाच 2 न डिवाइड केलं असेल तेव्हाच कुठं 45 लिहिले ना. 27 पाय जशानं तसेच आहे आणि इथचा आन्सर 2 बी गायब आहे आणि इथचा आन्सर बी गायब आहे. हे तर इथं पहिलेच गायब आहे. डोक्याचा वापर जर केला तर इथून खालून आन्सर इथं लिहिल्या जाते. 45 मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं ना तर 90 येते आणि 2 न 90 ला डिवाइड जर केलं तर 45 येते. डोकसं पाय. किंवा मग हे झाला आपला दिमाग लावणं. परंतु ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, इथं या वाल्या टर्मला बॉक्सवाल्या यानी ब्रॅकेटवाल्या टर्मला आपण इथं सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. आता 12 घेतला प्लस 27 मायनस 1 26 होते, मल्टिप्लाइड बाय 3 केला. बाडोमाच्या नियमानुसार काय आहे, 12 प्लस 6 3 चा 18 होते, उरला 1. 3 2 चा 6 नाही काय, 3 2 चा 6 नाही, 1 किती झाला 7. किती आहे 7 आणि 2 वर 8 10. 2 वर 8 किती होते 10, उरला 1. 7 वर 1 8 आणि हा 1 9 आले 9. म्हणून हे झाले टोटल व्हॅल्यू 90. उचलली आणि ठेवली आणि लॉजिक लावून इथं आणलीच होती. क्लिअर शब्दात. आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन इथं लिहायचं आहे. इथं लिहिलेलं आहे 45 मल्टिप्लाइड बाय 27. आता कॅल्क्युलेशन करू आपण. याच्यात काय सोचण्याला काय, सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. 7 5 चा 35 होते. क्लिअर. इथं उरला 3. 7 4 चा 28 28 आणि 3 किती झाले 31. 31 चे 1 लिहिले, उरले 3 आपल्यापाशी. क्लिअर झालं. आणि हे 3 बी इथंच लिहिलं कारण की समोर टर्म नाही आहे, म्हणजे 31 आपण क्लिअर लिहिले. इथं बॉक्स खाली ठेवा लागते, त्या वाटचं आपण मल्टिप्लिकेशन बॉक्स खाली आहे म्हणून लिहिलं. 5 2 चा 10 1 बाकी, 4 2 चा 8 आणि 8 आणि 1 9. आन्सर आलं 5 1 और 9 और 3. आपल्यापाशी जर पकडले 11 होते. किती होते 11. ठीक आहे. एक 12 होईल, सॉरी 12. माझं इथं चुकलं होतं. मग आपला आन्सर आला 1 2 1 5. म्हणजे सम ऑफ फर्स्ट 27 टर्म 1 2 1 5 आहे. हे झालं आपलं लास्ट वालं आन्सर. हेच आपल्याला लिहायचं असल्या तऱ्हेने आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ठीक आहे. लक्ष द्या. आता प्रॅक्टिस सेट 3.3 मधला प्रॉब्लेम नंबर 2 आहे. काय विचार करण्याला घ्यायच्यात याचा इथं सरळ शब्द सांगितलाय फाइंड. आता फाइंड तरी काय करायचं आहे, इथं सांगितलंय सम ऑफ द फर्स्ट 123 टर्म.
आणि ह्या बी कोणत्या टर्म? इव्हेन नॅचरल नंबर्स. म्हणजे एकूण टोटल जर टर्म बघितल्या, जसं की इथं इव्हेन नॅचरल नंबर्स म्हटलं. कोणते नॅचरल नंबर? इव्हेन. तर फर्स्ट नॅचरल नंबर जर बघितला आपण ना, ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स आर जर बघितलं तर फर्स्ट नॅचरल नंबर 2 आहे, दुसरा 4, तिसरा जर बघितला आपण 6, म्हणजे फर्स्ट नॅचरल नंबर, सेकंड आणि थर्ड. याला T1 म्हणू, याला T2 म्हणू, याला T3 म्हणू. अशा ज्या टर्म आहे, जसा की हा पहिल्या याचा 2 चा जो n आहे तो 1 आहे, सेकंडचा 4 चा n 2 आहे, 6 चा n 3 आहे, तसाच हा n म्हणजे 123 सुद्धा एक nच आहे. जसा की n इथचा 1, n इथचा 2, n इथचा 3 आणि याचा n जो आहे तो 4 आहे हा वाला, तसाच 123 कोणाचा तरी n आहे, कोणाचा तरी. जसा फोर्थ टर्म वर ह्या 4 चा फोर्थ टर्म म्हटलं, याचा n 4 आहे आणि आकडा 8 आहे, तसा 123 असं म्हणायला काही हरकत नाही. इथचं गायब आहे क्वेश्चन मार्क, यानी की लास्ट वाली टर्म जे 123 नंबर वर आहे ते गायब आहे. क्लिअर समजलं? म्हणजे आपल्याला सम करायची आहे तर ते 123 टर्म पर्यंत सगळ्याची सम करायची. इथंच लिहिलंय सम ऑफ फर्स्ट 123 इव्हेन नॅचरल नंबर. ते बी नंबर कोणते घ्यायचे? तर इव्हेन नॅचरल नंबर्स घ्यायचे. ठीक आहे. जर मग इव्हेन नॅचरल नंबर्स घ्यायचे आहे तर इव्हेन नॅचरल नंबरचा कोणता तरी लास्ट टर्म तर असणच. मग तो लास्ट टर्म जो आहे तो ट्वाइस n आहे. ह्या n टर्म या समजू आपण nth टर्म, ह्या दॅट इज लास्ट टर्म. हे ट्वाइस n झालं. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, लास्ट टर्म हे सध्यासाठी मिटवते क्लिअरली. एक मिनिट. आता जर बघितली फर्स्ट टर्म तर बघितली a इज इक्वल टू 2, d is equal to difference between two consecutive terms 4 minus 2 2, 6 minus 4 2, 8 minus 6 2, 2 झाला. आणि इथं लास्ट टर्म जर बघितली आपण ना ते ट्वाइस क्लिअरली दिसत आहे. बट लास्ट वाला जो n आहे तो 123 आहे. फर्स्ट वाला, सेकंड वाला, लास्ट वाला n जो आहे 123. टोटल इथपर्यंत आपल्याला सम करायची आहे क्लिअरली. मग समचा फॉर्म्युला लागेल यस n अपॉन 2. क्लिअर झालं. नेक्स्ट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. क्लिअर लिहिलं? फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म ह्या बी एक फॉर्म्युलाच आहे. चांगल्या डोळ्यानं बघ. ठीक आहे. आणि n किती म्हटलं? 123. इथं सांगितलंय सम ऑफ फर्स्ट 123 इव्हेन नॅचरल नंबर्स दॅट इज n इज इक्वल टू 123. इथं लिहितो ना मग 123 इज इक्वल टू 123 डिवायडेड बाय 2. जिथं जिथं मला n दिसते तिथं तिथं 123 नेऊन ठेवतो. मग ह्या जो फर्स्ट टर्म आहे तो डोळ्यानं असा 2 टक टक दिसत आहे ठेवला. प्लस आता इथं काय लिहू? n टर्म आहे. मग इथं तर nच दिलेला आहे, पण मीनं सांगितलं नाही हे लास्ट टर्म आपल्याला ट्वाइस n दिलेली आहे. किती n आहे? ट्वाइस n. आणि ह्या ट्वाइस यांच्या ठिकाणी सुद्धा n आहे. म्हणून इथं जर विचार केला आपण ह्या दोन याच्यावरून कॉम्बो जर केला तर इथं 123 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 123 होणार. जसं की ट्वाइस n, मग nच्या जागी आपण 123 ठेवला, यानी की 3 2 चा 6, 2 2 चा 4, 2 1 चा 2, यानी की 123 टर्म, यानी की लास्ट वाली टर्म जे निघली आपली 246. म्हणजे मी ह्या टर्मच्या जागी यानी की दॅट इज n टर्म इज इक्वल टू मी ट्वाइस n निघलं. आणि n टर्मचा आन्सर इथं असं म्हणायला काही हरकत नाही. n इज इक्वल टू 123 यानी की लास्ट टर्मचा आन्सर 246 आहे. मग इथं आपण 246 पुट करू इज इक्वल टू 123 अपॉन 2, 2 प्लस 100 सॉरी लास्ट टर्म 246 हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. मग 123 अपॉन 2 ह्या दोघांची ऍडिशन जर केली 248 होणार इज इक्वल टू 123 अपॉन 2. अगर 2 काऊन अपॉन सॉरी ह्या 2 न 248 ला डिवाइड करून टाकू, अर्ध्यातून कापून टाकू. हे ऑड नंबर आहे, ह्या इव्हेन नंबर आहे. 2 ने ह्याच डिवाइड होणार. याचे अर्धे जर पकडले 4, याचे अर्धे 2 आणि याचा हाफ 1 मल्टिप्लाइड बाय. मग 124 2 ने डिवाइड केल्यावर आन्सर आलं. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. इथं करते 2 आणि हा 23 कॅल्क्युलेशन्स बघा रफ मध्ये. ठीक आहे. 3 4 चा 12 उरला किती? 1. 3 2 चा 6 ने किती आहे? 7. 3 1 चा 3
ठेवला. 4 2 चा 8, 2 2 चा 4, 2 1 चा 2 इथं ठेवला. ठीक आहे. इथं 4, इथं 2, इथं 1, इथं 2. 7 वर 8, 7 7 14 1 15 ठेवला 1. इथं 4 4 8, 8 और 4 3 आणि 1 होते अँड दॅट इज 12. इथं 1 ठेवला. 2 2 4 आणि 1 5 आणि हा 15. यानी की आपला आन्सर आलं 15,252. यानी की सम ऑफ 123 टर्म ह्या सगळ्यांची ॲडिशन 15,252 आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण लास्ट मध्ये लिहून बी घेऊ सम ऑफ फर्स्ट 123 इव्हेंट सांगितलं होतं मस्त. नॅचरल नंबर्स आर किती आहे 15,252 हे लास्ट वाला आन्सर आहे. ठीक आहे. आणि हे रफ कॅल्क्युलेशन असा आपला सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला समजलाच असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे. नेक्स्ट वाला प्रॉब्लेम बघू. हा लक्ष द्या आता थोडस बघ काय म्हटलंय प्रॅक्टिस सेट 3.3 म्हटला प्रॉब्लेम नंबर 3 आहे. ठीक आहे. इथं सरळ शब्दात लिहिलाय फाईन नेहमीप्रमाणे आणि इथं सुद्धा आपल्याला समज करायची आहे. पण सम नेमकी करायची तरी कोणाची इथं क्लिअर लिहिलेला आहे ऑल इव्हेंट नंबर्स. मगांच्याही प्रॉब्लेम मध्ये इव्हेंट नंबर्स होते परंतु टोटल 123 होते. पण इथं काय कंडिशन्स आहे ऑल इव्हेंट नंबरची सम करायची आहे परंतु ते इव्हेंट नंबर्स काहीतरी कंडिशन दिलेली आहे मर्यादित केलेली आहे. कुठून तर कुठपर्यंत आहे 1 पासून तर 350 पर्यंत. परंतु इथं शब्द बिटवीन आलेला आहे. मग 1 पासून तर 350 पर्यंत घ्यायचे आहे की दोघांच्या बिचोबीच घ्यायचे आहे मध्ये घ्यायचे आहे. तर शब्द बिटवीन म्हणजे दोहामध्ये म्हणजे 1 आणि 350च्या बीच मध्ये असलेले म्हणजे तसं इथं जर बघितलं काय इव्हेंट नंबर्स बिटवीन 1 to 350 आर. अगर 1 पासून तर 350 पर्यंत इव्हेंट नंबर जर बघितले ह्या दोघांमधले तर पहिला नंबर तर 2 राहील आणि सगळ्यालाच माहित आहे का इव्हेंट नंबर पहिला 2च आहे. दुसरा तर 4, तिसरा तर 6 आणि लास्ट वाला जर घेतो म्हटलं तर 350 मध्ये सुद्धा 2 ला डिवाइड होते तो सुद्धा इव्हेंट नंबर आहे. पण शब्द कोणता वापरला आहे बिटवीन म्हणून 350 ला घ्यायचं नाही आहे कारण दोघांमध्ये सांगितलं आहे म्हणून ह्या 348 घ्यायचा आहे. दोघांमध्ये ह्याच आहे कारण याच्या बाद म्हणला जो आहे 349 ह्या ऑड नंबर आहे आणि लास्ट वाला 350 आहे. असं नाही आहे की तो इव्हेंट नंबर नाही आहे परंतु इथं शब्द आताच सांगितला मी ना का बिटवीन वापरला आहे दोघांमध्ये पाहिजे म्हणजे दॅट इज जो लास्ट टर्म झाली ती आपली हेवाली झाली. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे फाइंड सम ऑफ ऑल म्हणजे हा इथून तर इथपर्यंत सगळ्याची ऍडिशन करायची आहे. मग ऍडिशन करायसाठी नेमके हाय तरी गँग मध्ये किती तर हे आपल्याला माहित नाही आहे का 1 2 3 4 हाय किती व तर सगळ्यात पहिली किती यानी की n काढावा लागेल. तर पहिला a = 2 घेतला d = 2 घेतला आणि ह्या जो लास्ट टर्म आहे n टर्म तो 348 आहे. ह्या लास्ट टर्म झाला. मग a आहे d आहे n टर्म आहे पण n नाही आहे कारण टोटल किती आहे हे माहित नाही आहे पण सम करासाठी ती n पाहिजे. मग यस सम करायचा फॉर्म्युला कोणता लागेल n/2. ठीक आहे. मग इथं फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म ह्या सुद्धा फॉर्म्युला आहे पण ह्या फॉर्म्युल्यासाठी n टर्मची व्हॅल्यू लागते आहे ना आपल्यापाशी n टर्मची व्हॅल्यू ठेवू. फर्स्ट टर्म म्हणजे a होते इथं लिहून बी घेतो फर्स्ट टर्म म्हणजे a बी आहे पण आपल्यापाशी n आहे का प्रश्न पडला. पहिले n निघन तवाच कुठे हे व्हॅल्यू आणि हे व्हॅल्यू तवाच कुठं सगळ्या टर्मचं कॅल्क्युलेशन होईल आणि आपल्याला माहित बी तर पाहिजे आकड्यामध्ये किती टर्मची ऍडिशन केली तर त्यासाठी आपल्याला n ची आवश्यकता. आता n कसा निघन प्रश्न पडला आलं म्हणजे n जाण्यासाठी कोणाचं हेल्प घेऊ तर ज्याच्या घरी आपल्याला भरपूर प्रमाणात खावायला आहे याच्या घरी आहे याची व्हॅल्यू आहे म्हणून याला n काढून मागू आपण. मग सगळ्यात पहिले फर्स्ट फाइंड जर करायचं FIRST फर्स्ट फाइंड n काय काढायचं आहे आपल्याला n काढायचं आहे. मग n काढायसाठी याचा यूज करावा लागेल कारण याच्याच घरी भरपूर आहे याचं घर काऊन नाही वापर करू राहिली यालेच तर काढायचं आहे. मग इथं कसा n निघणार इथं निघणार म्हणून n टर्म = a + n - 1 × d हा फॉर्म्युला घेतला n टर्म याचा. ठीक आहे. मग इथं n टर्मची व्हॅल्यू किती आहे 348
क्लिअरली दिसून राहिली. एच्या जागी एची व्हॅल्यू ठेवू, हे आहे 2 प्लस प्लसच्या जागी प्लस, एनच काढायचा आहे, एन जशानं तसा -1 इंटू डी. चला डी किती आहे, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म, तो आहे आपला 2, डोळ्यानं दिसून राहिला म्हणून इथं म्हणला 2. नेक्स्ट इथं 2 च्या जागी 2 प्लसच्या जागी प्लस, 2 मल्टिप्लाइड बाय एन ट्वाइस एन, मायनसच्या जागी मायनस, कारण प्लस मायनस मायनस 2 1 2, 2 2 गेट कॅन्सल, एक प्लस एक मायनस, प्लस मायनस हटा 7 की घटा, उरला आपल्यापाशी ट्वाइस एन इज इक्वल टू 348. मग यांच्या घटन 2 मल्टिप्लाइड मध्ये आहे, इकडे जाणार डिवाइड मध्ये, म्हणजे n इज इक्वल टू 348 डिवायडेड बाय 2. आता 348 ला आपल्याला डिवाइड करावं लागेल, तर n इज इक्वल टू आपला आन्सर, याचे अर्धे जर केले 300 प्लस 40 प्लस 8, याचे अर्धे 150, याचे अर्धे 20, याचे अर्धे 40, ऍडिशन करून टाकायची. 150 आणि 20 किती झाले 170 प्लस 4 यानी की 174. 2 न डिवाइड करायचे होते म्हणून सगळ्याला अर्धे अर्धे केले. 348 चेक करून घे, म्हणून आन्सर आलं 174. असा आपला n निघाला. आता आपल्याला माहित पडलं का n टोटल हे आकडे आहे तरी किती संख्येत, तर ते आहे 174. आणि आता हे व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघू. ह्या फॉर्म्युलाला आपण नाव देते, म्हणजे व्हॅल्यू ऑफ n पुट इन ए, आणि व्हॅल्यू ऑफ ए डी जे काही असेल इथून सामग्री ते ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू, आणि त्याचप्रमाणे आपण SN काढू. ठीक आहे. आता विचार करण्याला एक झालं काम, n ची व्हॅल्यू आपल्याला माहित पडली, माहित होती का नव्हती, म्हणून यांच्या ठिकाणी 174 पुट करू, हे व्हॅल्यू ए मध्ये पुट करू. यस, आता n किती आहे 174, पाहून घे 174 टर्म आहे, 174 अपॉन 2. फर्स्ट टर्म म्हणजेच ये धरलं रच इथं. ठीक आहे. लास्ट म्या यानी की n टम्या 348 क्लिअरली. नेक्स्ट 174 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय या दोघांची ऍडिशन. अगर 2 याच्यात घातले मी ना तर 350 तयार होते, लक्ष दे. आणि 350 ला मी डिवाइड जर केले तर इथं 174 मल्टिप्लाइड बाय 175. आलं का लक्षात? इकडे लक्ष दे. 100 100 150 75 100 100 200 150 दुने हे याचे अर्धे केले नसं समजायला आलं. तिकडे लक्ष दे पोट्या पाय डुकऱ्या. याले डिवाइड कर 2 न. याच्या अर्धे किती होते 150, याच्या अर्धे 25 आणि 150 न 25 यानी की 150 प्लस 25 175 होते. ह्या दोघांची ऍडिशन आपल्या मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं व्यवस्थित मांडावी लागेल. करायला लागणार आहे. कॅल्क्युलेशन इथं म्हटलंय, नीट लक्ष द्या. काय म्हणताय आपण लक्ष द्या. 5 4 20 लिहिले किती बे 0, उरले किती 2. नीट लक्ष दे. मग 5 न 4 ले मल्टिप्लाइड केला 20 आले, लिहिले 0, इथं लिहिलं 2. मग 7 5 चा किती होते 35. आज 35 न 2 किती होते 37. 37 चे 7 उरले किती आपल्यापाशी 3. चेक कर. नेक्स्ट 5 1 चा 5 आणि 5 न 3 किती होते 8 झाले. म्हणजे 5 चं काम खतम झालं. मग एक बॉक्स आपल्याला खाली ठेवावं लागते. ठीक आहे. मग आता 7 चा नंबर आहे, याच्या थोतकाडीत द्यायचा, याच्याही मारते याच्याही मारते याच्याही मारते. 7 4 चा 28 होते. 28 चे 8 उरले किती आपल्यापाशी 2. 7 7 चा 49. 49 न 2 जर घेतले तर 51 होते. 51 चे 1 लिहिले, उरले 5. 7 1 चा 7 आणि 7 न 5 जर घेतलं तर 12 होते. क्लिअर झालं. आता सेकंड याचा होता म्हणून एक्स बॉक्स खाली ठेवला. आता थर्ड वाला याच्या 2 च्या थोतकाडीत मारते म्हणून याच्याही मल्टिप्लाइड आणि याच्याही मल्टिप्लाइड 2 जागा खाली ठेवल्या. इथं 4 1 चा 4 7 1 चा 7 आणि 1 1 चा 1. आता आपल्याला या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ऍडिशन करावं लागणार आहे. थोडं रफ कॅल्क्युलेशन आहे, लक्ष द्या. इथं आलं ठेवलं. मग 7 आणि 8 15 होते. इथं 58 इथं 1 ठेवला. आता ह्या 1 न ह्या 1 कि झाले 2 आणि ह्या 8 झाले 10 हे 4 14 आणि उरला 1. आता 2 न 1 3 आणि 3 न 7 10 10 चा 0 आणि ह्या उरला 1 आणि 1 1 1 झाले 3 यानी 30,450 आपलं कॅल्क्युलेशनचा आन्सर निघलाय. कोणतं म्हटलं 30,450 यानी की सम ऑफ फर्स्ट 174 इव्हेंट
नंबर्स बिटवीन 1 to 350 किती आहे 30,450 इथं लिहू आन्सर मध्ये लिहावंच लागन सम ऑफ फर्स्ट ठीक आहे सम ऑफ ऑल आहे ऑलच घालतो तिथं लक्ष दे ऑल इव्हेन नंबर्स बिटवीन 1 to 350 आर 30,450 हे आपलं लास्ट वाला आन्सर निघलेला आहे असल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं आहे प्रॉब्लेम नंबर 3 खतम झालाय तुम्हाला समजलाच असेल मला वाटते नेक्स्ट वाला प्रॉब्लेम पाहू